कुंभमेळा नुकताच प्रयागराजला भव्य असा कुंभमेळा पार पडला. खूप खटपटी झाल्या. या कुंभमेळ्यामध्ये विघ्न आणण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. छोट्या मोठ्या घटना त्या पण घडल्या, परंतु एकंदरीतच इतक्या मोठ्या कुंभमेळ्याचं अतिशय सुंदररित्या व्यवस्थापन असंच प्रत्येकजण म्हणतोय. जे या कुंभमेळ्याला जाऊन आले ते तर म्हणतातच आहेत, पण जे गेले नाहीत आणि ज्यांनी फक्त टी व्हीवर पेपरमध्ये या सगळ्या गोष्टी पाहिल्या वाचल्या, ते पण लोक अशाच प्रतिक्रिया देत आहेत. सुंदररित्या हा कुंभमेळा भरला. अतिशय चांगल्या रीतीने तो उत्तर प्रदेश सरकारने पार पाडला. या सगळ्या गोष्टी अगदी अभिनंदनीय आहेत. आता महाराष्ट्राची वेळ आहे, कारण नाशिकला कुंभमेळा भरणार आहे. साधारणतः ऑक्टोबर 2026 या कुंभमेळ्याची सुरुवात होईल. म्हणजे आता हा जुलै संपत आला असं गृहीत धरायला हरकत नाही, निम्मा तर संपला. ऑक्टोबर 2026ला याची सुरुवात झाल्यानंतर 2027मध्ये मुख्य हा कुंभमेळा नाशिक इथं भरवला जाणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जी काही षडयंत्र करायची असतात, हिंदू आस्थेला तडा देण्याची जी काही एक परंपराच चालू आहे सध्या, कोणत्या ना कोणत्या मार्गाने हिंदूंच्या सणामध्ये, हिंदूंच्या मिरवणुकांमध्ये, हिंदूंचे असे हे 12 वर्षांनी भरणारा कुंभमेळा तो सुद्धा कसा अयशस्वी होईल किंवा त्याचं पावित्र्य कसं भंग केलं जाईल, हे आत्तापासूनच नाशिक जिल्ह्यामध्ये दिसू लागलेलं आहे. अर्थात बरेच दिवस झाले, पण आता या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ज्या नदीमध्ये स्नान करणार आहेत सगळे भाविक, साधू, संत, नागरिक, त्या नद्यात जर पवित्र नसतील तर त्या अपवित्र पाण्यामध्ये डुबकी मारून कोणाची आस्था सफल होणार आहे? आणि मग ही आस्था ही बरबटली जावी, त्याचं पावित्र्य भंग व्हावं आणि मग हिंदूंना मानसिक त्रास व्हावा, अशी ही काही मनोवृत्तीची माणसं या जगात असतात आणि ती आज मालेगावसारख्या ठिकाणी आहेत. गिरणा नदी जी केमच्या पीकवरती तिचं उगमस्थान आहे, जी नाशिकमधनं वाहते, मालेगावमधून वाहते, त्या गिरणा नदीवरती 2 डॅमसुद्धा आहेत. चिकनापूर आणि गिरणा डॅम सुप्रसिद्ध डॅम आहेत. अशा या वाहत्या नदीच्या पाण्याला अपवित्र करण्याचं काम सध्या जोमात सुरू आहे. मग काय चाललंय मालेगावमध्ये? मालेगावमध्ये आता कुंभमेळ्याची तयारी जोरात सुरू होणार, कारण इतक्या मोठ्या प्रमाणात कुंभमेळा यशस्वी करायचा तर त्याची तयारी ही 10-12 महिने आधीपासून अगदी यथोचितरित्या करावीच लागते. या गिरणा नदीच्या पात्रामध्ये हे पात्र वाहत वाहत मालेगावपर्यंत आलेलं आहे, तिथून ते पुढे सरकतंय. पण ज्या ज्या ठिकाणी आपण या कुंभमेळ्यामध्ये स्नानाची व्यवस्था करणार आहोत तिथपर्यंत हे पाणी नक्की पोहोचणार आहे. मग या गिरणा नदीलाच अपवित्र करण्याचं काम सध्या मालेगावमधल्या
अवैध कत्तलखान्यांकडनं चालू आहे. म्हणजे मित्रांनो, अक्षरशः त्या कत्तलखान्यातून वाहत येणारं रक्तमिश्रित पाणी, मांसाचे तुकडे ह्या अवैध कत्तलखान्यामधून व्यवस्थित उतार वगैरे देऊन ते पाणी जाण्यासाठी ड्रेन केलेले आणि ते नदीत सोडलं गेलं आहे. या गिरणा नदीच्या पात्रामध्ये अवैध कत्तलखान्यातलं जनावरांचं रक्त, जनावरांचे अनवॉन्टेड असे मांसाचे तुकडे आणि मग जिथे कापली जातात जनावरं, तिथली सगळी धुलाई करून त्या रक्तमिश्रित पाण्यामध्ये सगळं मिक्स होत होत ते खाली येते आणि ते गिरणा नदीच्या पाण्यामध्ये मिक्स होऊ लागलेलं आहे. बरं, हा प्रकार आता बरेच महिने चालू आहे. जे कोणी आमदार, खासदार तिथे असतील त्यांनी आवाज पण उठवला आहे. आता याचे पडसाद तिकडच्या एका आमदारांनी विधानसभेत सुद्धा एक निवेदन दिलं आणि काही फोटोग्राफ्स आणि काही व्हिडिओज हे रक्त वाहत वाहत कत्तलखान्यामधून कशा पद्धतीने त्या गिरणा नदीच्या पात्रात येतंय हे दर्शवणारे व्हिडिओज. आणि कहर आता असा झाला आहे, महिनोन-महिने हे सुरू असल्यामुळं नदीची पात्रंसुद्धा आपल्याला माहिती आहेत. म्हणावी तेवढी वाहती राहत नाही आहेत. धरणातनं पाणी सोडल्यानंतर तिथे तुम्हाला थोडंफार वाहतं पाणी दिसायला लागतं. नॅचरली या नदीच्या पात्रामध्ये सुद्धा आता पाण्याचा रंग हा त्या रक्तामुळं लाल होत चाललेला आहे. आता मग हे रक्तमिश्रित पाणी पुढे त्या प्रवाहात वाहत जाऊन कुंभमेळ्यामध्ये या अशा अवैध कत्तलखान्यातल्या जनावरांच्या रक्ताच्या पाण्याने अंघोळ करायची का? काय पावित्र्य राहणार का तुमच्या हिंदू धर्माचं? असा खडा सवाल आपल्या हिंदू धर्मियांना इतर लोक विचारू लागलेत. आणि शोकांतिका अशी आहे की आपल्याच धर्माचा हा कुंभमेळा आहे, त्यामुळे या घडतायत त्या गोष्टीच्या विरुद्ध आपण लढलं पाहिजे अशी साधी चिंगारीसुद्धा कुणाच्या मनात भडकत नाही. ही आपल्या धर्माची शोकांतिका आहे. म्हणजे आता ना हिंदू हा झोपला आहे असं म्हणून म्हणून मलाच कंटाळा येऊ लागला आहे. तात्पर्य, कुंभमेळ्याचं जर पावित्र्य राखायचं असेल, ऑक्टोबर 2026, तर आपल्याला आत्तापासूनच या अवैध कत्तलखान्यांवरती नक्की सरकार कारवाई करणार की नाही? आपण पाहतो चांगल्या गाड्यांना दर 6 महिन्याला PUC सर्टिफिकेट जे काही आहे त्याचं कंपल्शन आहे. आणि सरकारी बसेस प्रचंड मोठ्या प्रमाणात डिझेलच्या ज्या बसेस आहेत, ठीक आहे कमी कमी होत चालल्यात, पण आत्ता ज्या आहेत त्या प्रचंड प्रमाणात काळा धूर ओकत गर्दीच्या रस्त्यातनं फिरत आहेत. म्हणजे हा विरोधाभास आपल्याला दिसतोच आहे. म्हणजे नको त्या चांगल्या व्यक्तींना, सामान्य नागरिकाला वेठीस धरायचं आणि पर्यावरणाचा दंडुका उगारायचा. तुम्ही पर्यावरणाचा भंग केला आहे, तुम्ही पर्यावरणाचा ऱ्हास करतात. 2-4 फांद्या जरी झाडाच्या कोणी तोडल्या तर त्याच्यावर सुद्धा केस करायला उत्सुक असं हे खातं. मग अशा वेळेस जिथं तुमच्या पूर्ण धर्माचं, पूर्ण त्या कुंभमेळ्यात ज्या नदीच्या पात्रामध्ये तुम्ही आस्थेने डुबकी मारणार आहात, ते पात्र महिनोन-महिने अवैध कत्तलखान्यातल्या जनावराच्या रक्तांनी, रक्तमिश्रित, मांसमिश्रित पाण्याने त्याचं पावित्र्य भंग पावतंय, हे तुम्ही निवांत बघत बसणार? म्हणून प्रशासनाने या बाबतीत काहीतरी कडक कारवाई सत्वर केली पाहिजे, अशीच मी नम्र विनंती करतो या व्हिडिओच्याद्वारे. आणि नाशिक आणि मालेगाव या येथील राहणाऱ्या हिंदू नागरिकांना मी विनंती करेन की जर या नदीचं पावित्र्य अशा पद्धतीने तुमच्या डोळ्यादेखत भंग पावतंय, तर तुम्ही लोकांनी सुद्धा तिथं लोकल अथॉरिटीजकडे अशी निवेदनं दिली पाहिजेत. प्रसंगी अशा कारणांसाठी, धर्माच्या रक्षणासाठी चक्री उपोषणास तुम्ही जरी बसला तरीही स्पृहणीय काम तुम्ही करताय असंच मी मानेन.
लोकल ॲथॉरिटीजनी थोडंसं आता हललं पाहिजे आणि प्रत्येक वेळेस या हिंदूंच्या आस्थेचा, पावित्र्याचा भंग करण्यासाठी जर टपून बसलेली काही माणसं असतील, तर त्यांना यश मिळालं नाही पाहिजे, यासाठी सर्व अवैध कत्तलखाने यांच्यावर कारवाई करून त्यांना व्यवस्थित ड्रेनेज वगैरे करायला सांगून, जितके म्हणून वैध कत्तलखाने आहेत, त्यांच्या ड्रेनेज सिस्टीम चेक करणं आणि या नदीच्या पात्रामध्ये अशी काही अपवित्रता मिसळू नये याबद्दल मला असं वाटतं की नाशिकचं प्रशासन योग्य ती काळजी घेईल आणि महाराष्ट्र सरकार योग्य ते आदेश निर्गमित करून या कुंभमेळ्याच्या आधीच ही सगळी काळजी घेऊन हिंदूंची आस्था कशी टिकून राहील याकडे नक्की शासन लक्ष देईल, अशाच अपेक्षेसह या व्हिडिओत इथंच थांबतो. मित्रांनो, आपल्या धर्मावरती कुऱ्हाड चालवण्यासाठी उत्सुक असणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही बारकाईने पाहून धर्मरक्षणासाठी सज्ज असलं पाहिजे, असं मी विनंती वजा आव्हान प्रत्येक हिंदूला करतो, प्रत्येक कार्यकर्त्यांना करतो आणि हिंदूंसाठी झटणाऱ्या प्रत्येक संघटनांना हात जोडून विनंती करतो की असे प्रकार ज्या ज्या जिल्ह्यात चालू आहेत, त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या लोकल प्रशासनाला हलवण्याचं काम तुम्ही संघटनेच्या बॅनरखाली नक्की कराल, याच अपेक्षा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.